नमस्कार, मी राजेश ओलकर. लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आमंत्रित केले आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये रोहित निकम यांना. रोहित निकम हे महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. रोहित निकम ही व्यक्तिमत्व काय आहे? संगणक क्षेत्रातलं एक उच्च स्थान असलेलं असं जे सॉफ्टवेअर जी कंपनी आहे त्याचे त्या संचालक आहेत. या व्यतिरिक्त त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे? राजकारणात, समाजकारणात आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रातलं त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे? येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना उमेदवार म्हणून सुद्धा, या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे बघतोय. ही सगळी बाब आपण आज त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने रोहित निकम यांचं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. रोहितजी नमस्कार. नमस्कार. लोकशाहीच्या सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. रोहितजी आज आपल्याबरोबर आहेत. आम्ही उद्या आपला वाढदिवस आहे. सुरुवातीला आम्ही आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने, लोकशाही परिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपलं अभिष्टचिंतन या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्याकडनं आम्ही सुरुवातीला जाणून घेऊ इच्छितो की आपण उच्च विद्या विभूषित आहात, उच्च शिक्षण आपण घेतलेले आहेत आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्या हातामध्ये नोकरी आहेत. नोकरी करण्याच्या ऐवजी आपण व्यवसायाकडे वळलात आणि आपण सॉफ्टवेअरची एक कॉम्प्युटरची इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू केली. आपण सुरुवातीला आम्हाला आपल्याकडनं असं जाणून घ्यायचं आहे की एक उच्च शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरी कुठे केली आणि ती नोकरी सोडून आपण या व्यवसायाकडे कसे वळला? मी MMSसाठी मुंबई विद्यापीठात होतो ग्रॅज्युएशन नंतर, आणि त्या दरम्यान मला नेस्ले कंपनीमध्ये सुरुवातीच्या पिरियडमध्ये जॉब लागला होता. तर चांगलं पॅकेज देखील होतं, परंतु ते न करता मी व्यवसाय करण्याकडे माझं मन वळालं. त्यासाठी प्रामुख्याने एक मोठं कारण असं झालं होतं की त्या दरम्यान बिल गेट्स हे भारतात आले होते मुंबईला, आणि जवळजवळ आजी माझी 3-4 पंतप्रधान त्या कार्यक्रमाला होते तिथं. तर तो चर्चगेटच्या जवळच कार्यक्रम झाला होता. तर त्यामध्ये मी इन्फ्लुअन्स झालो त्यांच्याकडून, आणि मला असं वाटलं की IT क्षेत्रामध्ये पुढे जग वळून राहिलं आहे. 98चा काळ येतो, त्यावेळेस आपल्या इथून हार्डली कोणी कम्प्युटरमध्ये ट्रेनिंग देतही नव्हतं किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटही करत नव्हतं. तर मी असा विचार केला की का नाही आपण जगाकडे जाऊन असं करावं. आणि मग मी सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर केले, नोकरी सोडली आणि घरी आलो. आणि घरच्यांनी मला पहिल्यांदा तर फार रागवले. ते म्हणाले की अरे, आपण मराठी लोकांच्या रक्तात कुठे बिझनेस असतो, हे तर फक्त गुजराती मारवाडीच करू शकतात. मी त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांना एक उदाहरण द्यायचो. जपान म्हटलं फॉर्च्यून 500मध्ये पहिल्या 100 कंपन्यात जवळजवळ जपनीज लोकांच्या आहेत. तो एवढूसा जपान देश, तिथं कुठे व्यावसायिक गुजराती आणि मारवाडीच आहेत फक्त. तर तिथं पण जो मेहनत करतो, हार्डवर्क करतो, विजन ठेवतो, तो यशस्वी होतो. घरचे काही ऐके ना. मग सुरुवातीला मला बराच स्ट्रगल झाला. सुरुवातीचा बिझनेस सुरू करताना दादा फक्त 2 कम्प्युटर भाड्याचे आणि एक 10 बाय 10चं MJ कॉलेजच्या बाजूला एक शॉप बडे सरांचं होतं. तर ते मी घेतलं चंद्रविलास हेअर कटिंगच्या बाजूचं, आणि तिथून माझा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या फेजमध्ये अगदी दिवसाला आम्ही तासाला 10 रुपये 20 रुपये असं इंटरनेट कॅफे आणि काही ट्रेनिंगचे मॉड्यूल सुरू केले होते. त्यात माझा पार्टनर जितू हा माझ्याबरोबर जुळला, आणि मग आमचं सॉफ्टवेअर परिवार सुरू झाला. आणि मग तिथून आमचं इट वॉज नॉट लुकिंग बिहाइंड. म्हणजे मग आम्ही त्यानंतर BCSचं ट्रेनिंग, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग, ॲन्युअली ॲव्हरेज 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांना ट्रेन करायला लागलो. आणि आमची संस्था कुठली ग्रांटेड नव्हती. त्याच्यानंतर आम्ही कुठून अशी निधी उपलब्ध नव्हती. हळूहळू 2चे 4, 10, 20, 50, 100, 200, 300, 400 कम्प्युटरच्या लॅब झाल्या. आणि मग नाव 3-4 जिल्ह्यांमध्ये सॉफ्टवेअरचं ब्रँड झालं. आणि मग आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये उतरलो. आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की आमची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं जे प्रॉडक्ट आहे ते महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 कंपन्यांमध्ये आहोत. आम्ही जवळजवळ 3-3.5 हजार संस्थांमध्ये आपलं बँकिंग आणि फायनान्सचं प्रॉडक्ट आहे. अगदी सोलापूरपासून ते चंद्रपूरपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये, आणि मी पर्सनली फिरलेलो आहे सगळीकडे. ज्या फॅमिलीला, ज्या परिवाराला तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची देशाची उदाहरणं द्यावी लागलीत, ज्यांच्यामुळे तुम्ही प्रेरित झालात, बिल गेट्स सारख्या, अशा या सिच्युएशनमध्ये आत्ता तुमच्या फॅमिलीला काय वाटतंय?
आता निश्चितच सगळे आनंदी आहेत. म्हणजे सगळ्यांनाच माझं योग्य डिसिजन ते मी प्रूफ करून दाखवलं आहे. आज काही सांगायला लागत नाही. अगदी माझ्या वडिलांची सगळ्यांची छाती अगदी त्याच्याने हे झाली. आणि नक्कीच सगळ्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद होते, गुडविल होतं, मॉरल व्हॅल्यूज होत्या आणि त्यामुळेच मी यश मिळू शकलो. मी काही असं बोस्ट करत नाही की मी माझ्या एकट्यामुळेच मिळालं किंवा आम्ही पुढेशी जाऊ शकलो. मी, माझा पार्टनर, माझा लहान भाऊ, मी सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली. ॲपटेक, NIT मोठमोठे ब्रँड झाले, जळगावमध्ये आले आणि चालले गेले. म्हणजे आम्ही त्यांना कॉम्पिटिशन फेस केली, चालले काय गेले, आम्ही जायला त्यांना भाग पाडलं. एवढ्या जोरात आम्ही टफ कॉम्पिटिशन तिथं मार्केटमध्ये दिली आणि नंतर मोठं नावलौकिक आपल्या क्षेत्रात. रोहितजी, 1998चा काळ म्हणजे त्यावेळेला मोबाईल तर हा प्रकारच नव्हता. जस्ट भारतामध्ये मोबाईल त्यावेळेला आलेले असेल 98-99च्या काळातच आलेला आहे. अशा काळामध्ये कम्युनिकेशनचं साधन म्हणून आपण कशा पद्धतीने युटिलाइज, कारण त्यावेळेला कॉम्प्युटर ही सुद्धा नवीनच सुरुवातच होती. मग अशा वेळेला स्ट्रगल तुमचा कसा झाला? कम्युनिकेशनचं साधन तसं बघितलं तर म्हणजे त्यावेळेस तर STD PCOs वगैरे चालायचे आणि त्याच वेळेस नुकतं इंटरनेटचं सुरुवात झाली होती. इंटरनेट कॅफेज वगैरे आम्ही ते इंटरनेट कॅफे लॉन्च केलं होतं. तर त्या माध्यमातून मग आम्ही पुढे तो व्यवसाय पुढे नेत गेलो. परंतु बेसिकली म्हणजे कम्प्युटिंग हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जर आपण पोचवू शकलो, अगदी मनातून हे असायचं की ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी हा हार्डवेअर नेटवर्किंग असेल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा अकाउंटिंग असेल, तर हे सगळंच कम्प्युटर रिलेटेड आहे. तर हे सुरुवातीच्या फेजमध्ये आमच्या लक्षात आल्यावर आम्ही तसे जॉब ओरिएंटेड कोर्सेस केले 1-1 वर्षाचे, ज्याचा बेनिफिट घेऊन लाखो विद्यार्थ्यांनी त्याचा बेनिफिट घेतला. हजारोनं त्यातून जॉब मिळाले. आणि हे जॉब जे होते ना ते कसे स्किल डेव्हलपमेंटचे जसे असतात 10,000 15,000, जसं बँकेत एखादा टॅली आणि बँकिंगचं पॅकेज दिलं त्याच्यानंतर तो बँकेत काम करू शकतो. हार्डवेअर नेटवर्किंगचा मुलगा एक कम्प्युटर ऑपरेटर किंवा बॅकएंडला एखादं बँकेचं काम बघू शकतो, कंपनीचं काम बघू शकतो. अशा पद्धतीचे जॉब क्रिएशन ऑपॉर्च्युनिटी. किती विद्यार्थ्यांना आपण शिकवलं असेल, त्यातले किती विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले असतील? म्हणजे त्याची गिनती फार मोठी आहे. आज मी तुम्हाला सांगतो 22 वर्ष नाही, 25 वर्ष झाले 98 पासून. तर मे बी मोर देन लाख, म्हणजे दरवर्षी 8,000 10,000 विद्यार्थी तुमच्या इथून पासआउट होतात. आणि ते 8-10 हजार विद्यार्थी दरवर्षी पासआउट होऊन राहिले. 99 पासून हे सगळं सातत्याने सुरू आहे. म्हणजे जो मराठी माणूस पूर्णपणे नोकरीच्या मागे धावणार आहे, तो आता इतर सगळ्या मुलांना पायावरती उभं राहण्याचं सगळं शिकवतं की स्वतःच्या पायावर त्याने स्वतः उभं राहिलं, ते त्यांना आपण तुम्ही शिकवतात आहात. रोहितजी, हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या फॅमिलीचा सुरुवातीला विषय केला, तेही सांगितलं. तुमची फॅमिली म्हणजे उज्ज्वल निकम, जे विशेष सरकारी वकील आहेत, त्यांचे आपण पुतणे आहात. बरोबर. नावलौकिक प्राप्त असं व्यक्तिमत्व आहे, जगविख्यात असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावाचा आपल्या व्यवसायासाठी, आपल्या या यशस्वीतेसाठी कशा पद्धतीने उपयोग झाला? काकांचं नाव आणि ह्याच्याबद्दल तर काही विशेष नाही. अगदी पद्मश्री पुऱ्या भारतामध्ये ते फेमस आहेत. एक नक्की बेनिफिट आम्हाला हा झाला की जे गुडविल असतं, मॉरल व्हॅल्यूज असतात आणि त्याचबरोबर चाकोरीत कसं राहायचं, डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं, कुठे चुका करायच्या नाही, कुठे नाव खराब व्हायला नाही पाहिजे. धंदा अगदी चाकोरीमध्ये केला. तुम्ही बघितलं असेल आजपर्यंत सॉफ्टवेअर कम्प्युटर हे सगळ्यांना माहिती आहे, पण रोहित निकम हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे आता अनेक लोकांचे कॉलेजेस असतात ते स्वतःच्या नावाने असतात, त्यांचं ब्रँडिंग ते नावाने करतात. आम्ही तसं कधीच केलं नाही. तुम्हाला असं निकमांची संस्था असं कुठे माहिती नसेल. हजारो, अरे सॉफ्टवेअर तुमचं आहे का, म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की तुमचं आहे का. तर त्याच्या मागचं उदाहरणही तेच होतं की बा सॉफ्ट एड म्हणजे सॉफ्ट स्किल्स आपल्याला प्रोव्हाइड करायच्या होत्या आणि फॅमिलीचं गुडविल बॅकग्राऊंड असल्यामुळे कुठेही चुकायचं नाही. एकीकडे तुमचे काका खूप मोठं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि अशा वेळेला आपण मात्र प्रसिद्धीपासून लांब राहतात. माझे वडील सुद्धा अगदी लो प्रोफाईल होते आणि ते संस्कार आम्हालाही आले. तर त्याच्यामुळे आम्ही देखील फार लो प्रोफाईल राहिलो. परंतु संस्थेचं नाव किती मोठं करता येईल, कारण की कसं होतं की आम्ही इथं पर्सनल प्रोफेशनमध्ये नव्हतो. हे कसं एक पूर्ण आपला एक साचा असतो, सगळ्या लोकांना घेऊन चालायचं असतं, एक परिवार असतो आणि म्हणून ते सॉफ्टवेअर परिवार हे नाव आम्ही नावलौकिकाला, आपल्या नावापेक्षा आपली संस्था किंवा ज्याच्यामुळे आपण आहोत त्या संस्थेचं नाव पुढे मोठं होणं यासाठी आपण आतापर्यंत प्रयत्न केले, त्याचं गुडविल जपण्याचा आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर तुमच्या मातोश्री या सुद्धा जिल्हा बँकेच्या संचालिका आता सध्या आहेत, त्या सहकार क्षेत्रात कित्येक दिवसापासून आहात. आपल्याला सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा गुढी आहे
मला जरा हे सांगाल कशी येतात? तुमच्या मातोश्री, तुमचे वडील, तुमचे काका हे सगळं सहकार, समाजकारण, राजकारणात सगळेजण आहेत. तुम्ही कधीपासून सहकार क्षेत्रात, त्याची गोडी तुम्हाला कशी निर्माण झाली, त्यांची तुम्हाला मदत कशी झाली, हे जरा सूत्र, ही सगळी स्थिती आम्हाला कशी जरा सविस्तर सांगा. सहकाराचा बाळकडू तसा मला लहानपणीच मिळाला. आमचे आजोबा बॅरिस्टर दादा निकम, माजी आमदार, हे सहकार बोर्ड जे जळगावात सुरू झालं हे त्यांनी सुरू केलं होतं आणि त्या कालखंडामध्ये ते बऱ्याचशा बँकांमध्ये, बँक ऑफ इंडिया असतील, नॅशनलाइज बँक, मग नूतन मराठासारखी संस्था आहे, शैक्षणिक संस्था, तिचे 12 ते 15 वर्ष ते चेअरमन होते. त्यांच्या कालखंडामध्ये भरपूर ती संस्थेची ग्रोथ झाली होती. आता हे सगळं आम्ही लहानपणापासून बघत होतो आणि हे सगळं सहकाराच्या माध्यमातून होतं. त्यावेळेस त्यांनी केळी पावडर कारखाना सुरू केला होता आणि त्यावेळेस त्यांना कल्याणींची ऑफर पण होती की आपण प्रायव्हेटमध्ये सुरू करू. परंतु जसं यशवंतराव मोहितेंनी त्या कालखंडामध्ये साखर कारखाने हे सुरू केले होते तिकडच्या भागात, तसं आजोबांचं मत होतं की आपण केळी कारखाने सुरू करू, इथं केळीचं पीक जास्ती होतं. आणि त्या हिशोबाने त्यांनी तो सुरू केलं, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तो सुरू देखील झाला होता. नंतर काही अडचणींमुळे तो पुढे जाऊ नाही शकला, परंतु त्यांचं विजन क्लिअर होतं की इथल्या लोकांना, इथल्या मातीशी जे जुळलेले शेतकरी आहेत त्यांना सहकाराच्या माध्यमातून कसं मोठं करता येईल. मग ते बघत असताना आम्ही मग हळूहळू आई सहकार क्षेत्रात आल्या, त्या जिल्हा औद्योगिकला संचालक होत्या, मग महाराष्ट्र राज्य फेडरेशनला होत्या, क्रिफकोसारख्या मोठ्या संस्थेवर होत्या, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाला देखील त्याने भारताचं त्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व जपानला केलं. तर अनेक अशा पदांवर त्या गेल्या असताना सातत्याने माझी त्या सहकार क्षेत्रातल्या लोकांची भेटी व्हायच्या, ओळखी व्हायच्या आणि माझा इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर मग मी देखील तिकडं पूर्णपणे वळालो होतो सहकार क्षेत्रात. अच्छा, तुमच्याकडे आता सहकार क्षेत्राची जबाबदारी जे मार्केटिंग फेडरेशनचे आपण राहतो. बरोबर. सहकार क्षेत्रामध्ये आपलं कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे आणि आपण जसे या क्षेत्राकडे वळालात त्यानंतर आपण कोणकोणत्या प्रकारच्या जबाबदारी घेतल्यात आणि आता सध्या आपल्याकडे काय जबाबदारी? माझे वडील हाडाचे शेतकरी होते. 2019ला त्यांची डेथ झाली. त्यानंतर माझा म्हणजे जवळजवळ 25 वर्ष, 20 ते 25 वर्ष बिझनेसमध्ये दिल्यानंतर थोडंफार आपलं पण दायित्व काहीतरी समाजासाठी बनतं, म्हणून मग मी आपला थोडा कल जो आहे, काही वेळ जो आहे तो समाजकारणासाठी सहकाराच्या माध्यमातून द्यायला लागलो आणि शेतीची जबाबदारी माझ्यावरती पडली. शेती बघत असताना अनेक गोष्टी लक्षात आल्या की एखाद्या खेडेगावामध्ये जर का कॅश इन्कम पाहिजे असेल तर तिथं दूध संस्था असेल किंवा दुधाचा जर बिझनेस असेल, असा जर तिथं जास्ती डेव्हलप करता आला आपल्याला, तर तिथून त्याला ती रोजची कॅश मिळू शकते. बाकी जे शेतीमाल जो तो प्रोड्यूस करतो त्याला वेळ लागतो, काही 3 महिने, काही 6 महिने, काही वर्षभराचा क्रॉप असतो, पण डे टू डे कॅश आपल्याला दुधाच्या बिझनेसमधून मिळू शकते. अशा अनेक गोष्टी ऑब्झर्व केल्या. शेती करत असताना मी केळीचं पीक देखील बघितलं. आज मी सुरुवातीला जेव्हा सुरू केली होती शेती त्यावेळेस 10,000ची बाग असायची. आता म्हणजे चोपडा तालुक्यात सर्वात जास्ती केळीचं लागवड आपण करतो आणि बऱ्यापैकी एक्सपोर्ट ओरिएंटेड असतं. जवळजवळ लाखाच्या वरती आपले केळीची लागवड होते. पण हे करताना आपल्याला ते प्रश्न सगळे जे आहेत केळीच्या शेतकऱ्यांचे ते लक्षात आले की हा जो टर्नओव्हर आज जळगाव जिल्ह्याचा 10 ते 15,000 कोटीचा होतो केळीच्या माध्यमातून, हा दुपटीने वाढू शकतो जर काही बेसिक गोष्टी केल्या गेल्या. आणि त्यासाठी जर आपण धडपड केली तर ती कशी होऊ शकते? सहकाराच्या माध्यमातून होऊ शकते. एकत्रित आपण सगळ्यांना आणलं तर आपण फक्त म्हणजे केळीच्या लागवडीनंतर ते केळीचं झाड जोपर्यंत मोठं होतं तिथपर्यंत शेतकरी त्याची काळजी घेतो. पण त्याच्यानंतर जे फ्रूट केअर असते, पॅकेजिंग असतं, मग त्याच्यानंतर त्याचं एक्सपोर्टसाठी जे काही स्टोरेज करायला पाहिजे, तर त्या क्वालिटी सगळ्या पास व्हायला पाहिजे, यासाठी जर व्यवस्थित अजून काही प्रशिक्षणं देता आले किंवा काय काय करता येईल, आपलं आता केळी महामंडळाचे वगैरे चालू आहेत प्रयत्न, पण मग सहकाराच्या माध्यमातून ह्या विषयामध्ये फार मोठं काम करता येऊ शकतं आपल्याला. अच्छा, तुमचं शिक्षण देखील MBA मध्ये झालं? येस. त्यालाही निश्चितच जोड पडू शकते. डेफिनेटली. आपली इकॉनॉमीच बनाना इकॉनॉमी आहे जळगावची. तुम्ही कुठली, आज मी बिल्डिंग व्यावसायिक पण आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये देखील आहे. फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर ती बिल्डिंग खूप मोठी बनवू शकतात तुम्ही, ती इमारत मोठी होऊ शकते. हा एक पैलू आम्हाला नवीन समजला. तुम्ही बांधकाम क्षेत्रात सुद्धा आहात. कुठे आहे बांधकाम क्षेत्रातलं, काय चालू आहे? ॲक्च्युली कसं 2011-12च्या आसपास आम्ही बिझनेस करत असताना काही जागी इन्व्हेस्ट केलं आणि तिथून चांगले रिटर्न झाले. त्याच कालखंडात मलाही असं वाटलं की यू शुड नॉट हॅव ऑल एग्स इन वन बास्केट. मग आम्ही थोडंफार गुंतवणूक करत गेलो आणि बांधकाम व्यवसायात देखील पडलो.
तर आपण जास्ती करून आपला ग्रामीण भागामध्ये आपण बांधकाम करतोय. रो हाऊसेस वगैरे जे 15 ते 25 लाखाच्या दरम्यानचे जे रो हाऊसेस असतात, घरं असतात, वा. जसं कुसुंबा झालं, चोपडा झालं, अंबरनेर झालं, असं ग्रामीण भागामध्ये मॅक्सिमम आमचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. अच्छा. एक शेती, बांधकाम व्यवसाय म्हणजे आणि त्यानंतर संगणक, जी कशी याची सांगड घातली जाते मग? माझी टीम चांगली आहे. जी टीम आहे पुरी, ते सगळं मी त्याच्यावरतीच डिपेंडंट आहे. अच्छा. माझी शेती बघणारा जो आहे तो देखील BSc ॲग्री आहे आणि लहानपणापासूनचा माझा मित्र देखील आहे. तर तो फुल टाईम तो बघतो आणि मी येऊन जाऊन असतो. पण साथ चांगली मिळाली. आणि कुठलंही काम जोपर्यंत तुमच्या बरोबर चांगले जोडीदार नसतात, साथ नसते, म्हणजे आज मी काय म्हणतो, आमच्या स्टाफमध्ये हे म्हणतो की संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी गेलो म्हणजे मी झिरो असतो. पण ज्या सकाळी आपण ऑफिसमध्ये येतो तर आपली पुरी स्ट्रेंथ आपल्याबरोबर असते आणि वी फील पॉवरफुल. तर आमचा जो परिवार आहे, माझ्याकडे जो मॅक्सिमम सिनियर स्टाफ आहे तो 15-15, 20-20 वर्षापासून सगळा टिकून आहे. अच्छा. बट रोहितजी, एवढं सगळं असताना देखील आपण योग सायन्समध्ये MA केलेलं आहे. जी मला योग सायन्सविषयी तुमच्याविषयी सांगा ना. ॲक्च्युली 2019च्या दरम्यान ज्यावेळेस कोविड आला तर त्या दरम्यान सगळंच वर्क फ्रॉम होम वगैरे चालू होतं आणि मला पण थोडाफार सर्वायकलचा त्रास होत होता. तर माझा फिजिओथेरपिस्ट म्हणे, तुम्ही जास्ती प्रश्न विचारतात, तुम्ही एक काम करा, योगाचा कोर्सच करून घ्या. अच्छा. तर कुठला करायचा, मग तो आम्ही शोधला, बघितला. तर त्यावेळेस MJ कॉलेजमध्ये आपला MA इन योगाचा कोर्स जस्ट सुरू झाला होता. सोनार सर म्हणून होते, देव सोनार. अतिशय चांगला उत्तम कोर्स आहे तो. माझ्या मते तर प्रत्येकाने तो कोर्स करायला पाहिजे. इट इज नॉट ओनली, म्हणजे इट इज अन आर्ट ऑफ लिव्हिंग. योगा आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तो 2 वर्षाचा कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये नुसतंच योगाच नाही तर त्याच्याबद्दल तुमच्या धर्माबद्दल, इतर धर्माबद्दल, तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, तुमचा बॅलन्स कसा असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी छान पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत. एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे, फुल टाईम कोर्स आहे आणि पूर्ण 2 वर्षाचा कोर्स आहे तो. अच्छा. आणि त्याचा मला खूप बेनिफिट झाला. मला तेच विचारलं, तुम्हाला बेनिफिट काय झाला? डेफिनेटली खूप बेनिफिट. बॅलन्स, सर्वात महत्त्वाचा बॅलन्स आहे. कुठल्याही गोष्टीने विचलित न होणं, कुठल्याही गोष्टीच्या मागे न पळणं. जे तुमच्या प्रारब्धात आहेत, नशिबात आहे, ते तुम्हाला चालू न देणार आहे. तुम्ही सातत्याने तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे. अच्छा. आता तुम्ही जर त्याला विचलित न होणं, आपण जरा थोडं राजकारणावरती बोलू. ज्या वेळेला निकम साहेब पडले, जे तुमचे काका आहेत, विश्वविख्यात आहेत, ज्या वेळेला तो व्यक्ती थोड्याशा काही मतांनी पडतो, त्यावेळेला तुमचं मन काय झालं? त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने त्याला फेस केलं? खूप वेदना झाल्या आम्हाला, त्रास झाला. ॲक्च्युली साहेबांनी माझ्या मते आजपर्यंत ते इलेक्शन पॉलिटिक्समध्ये येतच नव्हते. त्यांचं बेसिकली पिंडच नव्हतं ते. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आमचे काका, सगळे ओळखतातच त्यांना. रोखठोक जे काय असेल बोलून मोकळे होतात. तर राजकारणात त्यांना त्या काळात तिथून बरंचसं प्रेशरही आलं आणि त्यांनी ते तिकीट स्वीकारलं आणि फक्त 15 ते 20 दिवस तयारीला मिळाले. ज्या मतदारसंघामध्ये तुमचं स्वतःचं मतदान नाही, तुमचं स्वतःचं घर नाही, अशा जागी जिथं नेगेटिव्ह चालू होता ट्रेंड, अशा जागी ती लढत देणं आणि ऑलमोस्ट निवडून येण्यापर्यंत पोहोचणं, ही देखील फार मोठी जीत होती. म्हणजे वकील साहेबांनी ती सीट कॉन्टेस्ट केली नसती, दुसरं कोणी असतं तर लाखाच्या वर मताधिक्याने तो पडला असता. अतिशय वाईट वाटलं आम्हाला, कारण देशालाच, आम्हालाच नाही, जळगावकरांना, आपल्या देशाला एक चांगला संसदपटू आपण गमावला. अजूनही पुढे काही होऊ शकतं, ते राज्यसभेवर जाऊ शकतात, कुठे जाऊ शकतात आणि ते जिथं जातील तिथं ते गाजवणार हे नक्कीच माहिती आहे. आणि निस्वार्थपणे देशसेवा त्यांच्या अगदी अंगाअंगात, म्हणजे रक्तात असे किस्से आहेत जे असते. पाकिस्तानला गेले इथून, म्हणजे अगदी डेअर डेव्हिल आहेत, कुठेच घाबरत नाही, काहीच नाही. इतक्या अतिरेक्यांचे, इतक्या धमक्या, फोन. 10वीचा माझा अभ्यास चालू असताना रोज रात्री 12 ते 3-4 वाजेपर्यंत असा फोन वाजायचा. आम्ही काय काय नाही बघितलेलं आहे म्हणजे त्यांच्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये. आज लोकांना सोपं वाटतं की टीका करायला त्यांच्यावरती, परंतु त्यांनी काय फेस केलं हे आम्हाला माहिती आहे. अच्छा. रोहितजी, हे सगळं तुम्ही त्यांचं फेस पाहिलेलं आहे, त्यांचा पराभव सुद्धा आपण बघितला आहे. जरी पराभव असेल तरी त्याला विजयाची झालर त्याला लागून गेलेली एवढं निश्चित आहे की ते तिथपर्यंत पोहोचून गेले अशा या सर्कमस्टन्सेसमध्ये. आत्ता आम्ही तुमच्याकडे या जळगाव शहराचे उमेदवार म्हणून आम्ही सध्या बघतो आहोत. मी आता ज्या पार्टीमध्ये आहे दादा, तिथं पार्टी विथ डिसिप्लिन म्हणतो आपण, आणि जो आमचे वरिष्ठ नेते, कोर कमिटी निर्णय घेईल तो शेवटी एकालाच कोणाला तरी उमेदवारी मिळते.
आता इथं सातत्याने 2 टर्मपासून विद्यमान आमदार आहेत. आता जर पक्षश्रेष्ठीने असा काही विचार केला बदल करायचा वगैरे आणि जर पुढे नाव आलं तर नक्कीच आपण विचार करू, घरच्यांशी चर्चा करू. आणि जर मिळाली संधी तर संधीचं सोनं करू. अच्छा, तुम्ही त्यासाठी तिकीट मागणं, ती जी प्रोसेस असेल त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करणं, पक्षासमोर सांगणं. हो, ही नक्की एक प्रोसिजर असते. पक्षाकडून पहिले विचारलं जातं की कोण कोण इच्छुक आहेत. मग जे इच्छुक आहेत त्यांचे पुढे इंटरव्ह्यूज घेतले जातात. सगळ्या मंडल अध्यक्ष असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांचे व्ह्यूज घेतले जातात. पब्लिक ओपिनियन घेतलं जातं, कल बघितला जातो आणि त्याच्यानंतर मग तिकीट फायनल होतं. तुम्ही आता सांगितले की गेल्या 2 टर्मपासून म्हणजे 10 वर्षापासून भाजपचा आमदार या ठिकाणी आहे. बरोबर. तरी देखील असं म्हटलं जातं की जळगाव आपलं खूप मागे आहे आणि तुम्ही त्या पक्षाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ इच्छितात, निवडणूक आपण लढवू इच्छितात. कसं बघतात या सगळ्या जळगावकडे? नाही, जळगाव मागे असं नाही म्हणता येणार. जळगाव बऱ्यापैकी प्रगतीच्या मोडवरती आहे, परंतु करायसारखं खूप काही अजून पण आहे. म्हणजे मी मागे 1-2दा बोललो होतो, विषय झाला होता की बुवा आपल्याला इथं जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप करायला पाहिजे, म्हणजे जो ब्रेन ड्रेन होऊन जातो आपल्या इथून. सातत्याने आपल्या इथले विद्यार्थी बाहेर शिकायलाच जातात, शिकायला नव्हे तर तिथे गेले की त्यांचे पॅरेंट्स तिथं पुन्हा मुंबईला फ्लॅटही घेतात, म्हणजे इथला पैसा बाहेरही जातो. मग त्याच्यानंतर ते ज्यावेळेस कमवतात तर तो पैसा इकडं येत नाही, तो तिथंच राहतो. म्हणजे ब्रेन ड्रेनही होऊन जातं आणि मनी ड्रेनही होऊन जातं. तर हे कुठे थांबवता आलं तर मग आपल्याला पुरा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करायला लागेल आणि इट इज अ कम्प्लीट थॉट प्रोसेस. म्हणजे 100% सर्व समाजाला इन्व्हॉल्व करून इथं जर आपल्याला ग्रोथ खेचून आणायची असेल तर एक खूप मोठी चळवळ उभी करायला लागेल अजून मोठ्या प्रमाणात. अच्छा, तुम्ही कसं बघतात या जळगावकडे? जसं तुम्ही सांगितलं की तिथे इथे त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. बरोबर. यासाठी तुमच्या डोक्यात काही प्लॅन किंवा काही यंत्रणा? अशा अनेक गोष्टी आहेत. आपण गव्हर्नमेंट रिलेटेड कुठल्या इंडस्ट्रीज आणू शकतो का, तर ते एक आहे. दुसरं IT इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षणाचा माहेरघर म्हणून एकेकाळी आपलं हे नावाजलेलं आहे. तर मग ह्याचाच आपल्याला बेनिफिट घेऊन आज तुम्ही बघाल आसोदा, भादली, इकडं बामनोद वगैरे साईडचे प्रत्येक घरातले, प्रत्येक गावातले मुलं फॉरेनमध्ये आहेत. मग आपला पुरा इंटेलेक्च्युअल ब्रेन जो आहे तो सगळा बाहेर निघालेला आहे ना. त्याला खरंच इथे जर- थोपवणं आवश्यक आहे. हां, इथं का मग नाही? याला जर कधी ती बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन करणं आवश्यक आहे. याचं एक ब्ल्यू प्रिंट पाहिजे. थोडीफार मी बनवली देखील आहे. आता ती जसं वेळ येईल तसं आपण बोलू त्या विषयावरती. पण एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो. इथून 4 तासाच्या अंतरावरती इंदोर आहे. जर इंदोरमध्ये होऊ शकतं तर जळगावमध्ये का नाही? बरोबर. आणि आज तुम्ही बघितलं इंदोरची कनेक्टिव्हिटी बघा, इंदोर दिल्ली फ्लाईट्स बघा दिवसाला किती आहेत. मला हा जो विषय ना एम्प्लॉयमेंटचा, हा सुशिक्षित मुलांचा जो आहे, म्हणजे जे इंजिनियर झाले इथून बाहेर झाले तो, आणि ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही असे आता खूप पॉकेट्स आहेत आपल्या जळगाव शहरामध्ये. म्हणजे जवळजवळ 20-25 पॉकेट्स आहेत. यद्दलाल मिल असेल, समतानगर असेल, या सगळ्या परिसरातले जे मुलं ज्यावेळेस आपण जातो, कांचननगर वगैरे एकदम डेन्सली पॉप्युलेटेड आहे ते. तर इथल्या विद्यार्थ्यांना काय करता येईल, यांना शिक्षणाच्या फॅसिलिटीज कशा आपल्याला वाढवता येतील, यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्याच्यानंतर तिथलं हेल्थ, हायजीन ह्यावरती आपल्याला कसं काम करता येईल, या सगळ्या मूलभूत गरजा अजून आहेत. अजून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण काय म्हणतो रोड, रस्ते, गटारी एवढं नव्हे, तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचं हेल्थ येतं, एज्युकेशन येतं, त्याच्यानंतर इथलं IT बँडविथ येते, सगळ्याच गोष्टी, इंडस्ट्री येते. इंडस्ट्रीमध्ये आपल्या इथं खूप रेट वाढून गेलेत. आता तो प्लॉट घ्यायला जातो तेवढ्यामध्ये तर युनिट पडून जातो जर थोडा पुढे गेला तर. मग ह्यासाठी आपल्याला काय करता येईल, असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यासाठी सामंजस्याने सर्वांनी बसून आपल्याला याचा तोडगा काढायला लागेल. एका दिवसात न सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत, पण विकास नक्की होऊ शकतो. त्यासाठी ध्येय वेळं पाहिजे, बरोबर. विकासाच्या मागे पाहिजे. अच्छा. हे ध्येय वेळ होण्यासाठी पक्षाकडे तुम्हाला तिकीट मागणं आवश्यक आहे, निवडून येणं आवश्यक आहे? मी पक्षाकडे ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की बुवा आता कसं वापरायचं ते पक्षाने बघायचं, कशा पद्धतीने. पण वयाचे 25 वर्ष दिल्यानंतर, म्हणजे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आणि आयुष्याच्या आता उत्तरार्धात आपण काय करायचं या विषयावरती मी ठाम आहे की समाजासाठी आपण कसं स्वतःला वाहून नेता येईल यावरती आपल्याला काम करणार आहे. आणि हा अगदी मनापासून आपण ध्येय बांधलेला आहे की नक्कीच माझे शेतकरी बांधव असतील, गोरगरीब जनता असेल, की आपल्याला आता देण्याचा टाईम आहे.
तर आपण काय काय देऊ शकतो. आणि मी बऱ्यापैकी आता टोटली फ्री झालेलो आहे बाकी सगळ्या गोष्टींमधून. अच्छा, तर आय कॅन डेफिनेटली गिव्ह टाईम, कारण की वेळ देणं पण महत्त्वाचं आहे या सगळ्या सोशल कॉजना. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचा व्यवसाय किंवा तुमची शेती हे सगळं एक चॅनलाइज झालेलं आहे. आता वेळ जो द्यायचा आहे तो आपल्याला या शहरासाठी द्यायचा आहे, या दृष्टिकोनातून तुम्हाला काम करायचं, पण हे करण्यासाठी तिकीट मिळवावं लागेल आणि त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांची मर्जी राखावी लागते. डेफिनेटली जिल्ह्याचे जे प्रमुख नेते आहेत, राज्याचे जे प्रमुख नेते आहेत, देशाचे जे प्रमुख नेते आहेत आपल्या पक्षाचे, त्यांच्यापर्यंत आपण कसे पोचलात, त्यांच्यापर्यंत आपण त्यांची मर्जी राखण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न झाले? नाही, मी बेसिकली बघा दादा, ज्यावेळेसपासून ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झालो आहे मी. आता महाराष्ट्र राज्य फेडरेशनवर निवडून आल्यानंतर 3-4 महिन्यातच ज्वारी खरेदीचा विषय होता, मागे काही आंदोलनही झालं होतं, पण आपण इमिजिएटली त्याच्यात ॲक्शन घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हादजी जोशी आहेत, त्यांच्याकडून आम्ही जवळजवळ 8 लाख क्विंटलचं सँक्शन घेतलं. त्यात सुरुवातीला जळगाव जिल्ह्याला 30,000 क्विंटल सँक्शन झालं होतं MSP वरती. आजचा मार्केट भाव 2,000 रुपये आणि आपल्याला सँक्शन झाला 3180. तर आपल्या इथून 5,500 शेतकऱ्यांनी रजिस्टर केलं होतं आणि जवळजवळ 1,90,000 क्विंटल आपण सँक्शन करून आलो. हे फर्स्ट टाईम झालं जळगाव जिल्ह्याला. तर जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60 कोटी ची खरेदी झाली ज्वारीमध्ये. अच्छा, हां, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20-22 कोटीचा आपल्याला नफा झाला, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना. बरं. तर पहिल्या 4 महिन्यातच आपण काहीतरी करून दाखवू शकलो. जर वरिष्ठांनी आता हे बघतायत की बुवा आपण कुठली जबाबदारी दिली तर आपण करू शकतो, पुढे जाऊ शकतो, तर नक्कीच ते अजून जबाबदाऱ्या वाढवू शकतील. अच्छा, म्हणजे तुमच्यावरती जी जबाबदारी सोपवली तुम्ही ती यशस्वीपणे आणि सार्थक करून दाखवली असं Yes, आपल्याला सांगता येईल. डेफिनेटली. बाकी पण सहकारी संस्थांमध्ये जसं बाजार समिती आहे चोपड्याची, तिथं 5 वर्षामध्ये 80 लाख रुपये नफा दाखवला गेला होता. आम्ही गेल्या एका वर्षातच 1,64,00,000 रुपये तिथं नफा आणलाय ओढून वा. आपल्या पॅनलच्या माध्यमातून. आणि 1 कोटी रुपये जिल्हा बँकेकडे आता ठेवी देखील ठेवतोय. अच्छा, तर सहकारी संस्था कशी फायद्यात येऊ शकते, पहिल्याच वर्षी दोघी जागी तर दाखवलंय. तसंच दूध संघामध्ये होतं, तिथं देखील दूध संघामध्ये आम्ही ज्यावेळेस आलो 22-23ला त्यावेळेस बऱ्यापैकी तोट्यात होता, 8.5-9 कोटीच्या तोट्यात होता. आज तो जवळजवळ 5-6 कोटीच्या नफ्यामध्ये आला. अच्छा. तुमच्या मातोश्री सुद्धा जिल्हा बँकेवरती आज संचालिका आहे. जरी तुम्ही थेट नसाल त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. डेफिनेटली असतं. संगणक क्षेत्रात तुम्हाला 21 वर्षापासूनचा अनुभव आहे आणि अशा या संगणक क्षेत्राला कुठेतरी एखादी चांगलं स्थान या जळगाव शहरात जिल्ह्याला मिळावं या दृष्टीने आपण कसे प्रयत्न पुढच्या भविष्यकाळात करू इच्छितात? यासाठी हा फार मोठा विषय आहे दादा, एका वाक्यात नाही सांगता येणार मला. कारण की याच्यासाठी आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करायला लागेल, तशा सँक्शन्स आणायला लागतील, तशा पद्धतीच्या कंपन्यांशी आपल्याला बोलायला लागेल. आज तुम्हाला सांगतो फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, गुगल या सगळ्या कंपन्या यांना पाहिजेत, एम्प्लॉईज पाहिजेत. यांच्याजवळ भरपूर सारं काम आहे. इथं बसून आपल्याला त्यांच्याशी कसे टायप्स करता येतील आणि कसा बिझनेस डेव्हलप करता येईल हे विजन तुमच्याजवळ आहे. विजन तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे भविष्याच्या काळामध्ये. तुम्ही जर तिकीट मिळालं तर निवडून येणार हे असं कोणत्या बाबींवर ठामपणे सांगू शकाल? आता ज्या पक्षात आहे, पक्ष संघटना एकदम स्ट्रॉंग आहे. दुसरं, माझं विजन क्लिअर आहे. जनतेला आज जळगावच्या विकास पाहिजे, ग्रोथ पाहिजे आणि ग्रोथवरतीच आपल्याला काम करायचं आहे. बेसिकली मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की बुवा, म्हणजे राजकारणात पैसे कमवण्यासाठी आपण आलेलो नाही आहे. आपण आलो आहे कुठलं टेंडर घेण्यासाठी आलेलो नाही आहे. जे काही करायचं आहे ते समाजासाठीच करायचं आहे. तर त्या उद्देशाने व्यापारी असतील, बिझनेसमॅन असतील, प्रत्येक घटकाला आपण कसा न्याय देऊ शकतो हे मी सगळ्यांसमोर मांडेल. आणि नक्कीच मला असं वाटतं की मी ज्यावेळेस माझी भूमिका स्पष्ट करेल, जर यदापदापी असं काही झालं की मला तिथं संधी मिळाली तर मी लोकांना एक कन्व्हिन्स करून देईल. आणि आत्तापर्यंतच्या जेवढे पण मी निर्णय घेतलेले आहेत, बॅलन्स डिसिजन्स असतात, असे काही कुठले घाईघाईने नाही, तर घरच्यांची सगळ्यांची विचार करून, विनिमय करून तरच मग आपण निर्णय घेऊ. अजून भरपूर साऱ्या संधी आहेत. बरोबर. तर समजा तिकीट नाही मिळालं, तेच म्हटलं मी, अजून भरपूर संधी आहेत आपल्याला राजकारणात. बरोबर. रोहितजी, तुमचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज आपण लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण या सगळ्या दर्शकांशी संवाद साधतो आहोत. वाढदिवसाच्या दिवशी आपण काहीतरी संकल्प करत असतो आणि जो संकल्प करतो ना, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी देखील आपल्याला पुढच्या वर्षभरात
तो जो वेळ मिळाला असतो 365 दिवसाचा, तर आपला पहिला वाढदिवस आपल्याला निश्चित आठवण देत असतो की आपल्याला तो संकल्प पूर्ण करायचा आहे. आमचे सगळे दर्शक तुमच्याकडनं काय संकल्प तुम्ही करणार आहे ते जाणून घेऊ इच्छितात. मी स्पेसिफिक संकल्प दादा असं काही करत नाही, पण माझा बेसिक संकल्प हाच आहे की जास्तीत जास्त देशसेवा, समाजसेवा, समाजासाठी जेवढं काही माझ्या हातून करता येईल तेवढं मी नक्की करेल आणि करायचा प्रयत्न करेल. आणि जे जे बरोबर येतील त्यांना देखील तेवढं मोटिवेट करेल की त्यांनी देखील कशा पद्धतीने वाहून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने पैशानेच समाजसेवा करता येते असं नसतं, तर त्याला वेळ देखील जर दिला तो देखील मौल्यवान असतो. कधी कधी वेळ देता येत नसेल तर मॉरल सपोर्ट दिला तर ते देखील महत्त्वाचं असतं. तर योगदान कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा, कारवा चलते रहेगा. आणि पुढे जे येणाऱ्या काळात माझं स्वप्न आहे ते जळगाव व्हर्जन 2.0, एक नवीन जळगाव, सुंदर जळगाव, एक आकर्षक जळगाव आणि एक प्रगत जळगाव, हाच अगदी मनाला चंग बांधून मी समाजसेवेमध्ये उतरलो. धन्यवाद रोहितजी, त्यांचं खूप मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आणि मात्र हे निश्चित एक उच्च विद्या विभूषित असलेले व्यक्तिमत्व, शेती आणि शेतीच्या बरोबर स्वतःचा व्यवसाय आणि व्यवसायाच्या बरोबर योग या सगळ्यांचा समन्वय साधत या शहराचा कसा विकास होईल याचा ध्यास असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आपण साऱ्या दर्शकांच्या वतीने, या लोकशाही परिवाराच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि मात्र या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहता लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.